काय? कशाला एवढा त्रागा चाललाय? असं कसं ऐकून घेऊ शकता हो तुम्ही? काय? अहो काल तो संकेत सगळ्यांसमोर तुम्हाला बायकोचा बैल म्हणाला आणि तुम्ही हसण्यावरही घेतलात. अगं तू तर अशी बोलते जशी काय त्यांनी एखादी शिवी दिलीये मला. अहो एक वेळेस शिवी दिली असती तरी चाललं असतं, पण कसं वाटतं ते बायकोचा बैल? आय एम प्राऊड टू बी बायकोचा बैल. काय म्हणणं आहे तुझं? अहो हे बघ, माझ्या आईने म्हणजे तुझ्या सासूबाईंनी मला हे शिकवलंय की घरातली स्त्री जी असते ना ती अख्ख्या घराचा भार तिच्या डोईवर घेऊन संसाराचा गाडा हाकत असते. त्यामुळे तिचा आदर हा झालाच पाहिजे. आणि या गोष्टीसाठी जर कोणी मला म्हणत असेल बायकोचं बैल, आहे मी बायकोचा बैल. बायकोला प्रत्येक निर्णयात सामील केलं, तिचा निर्णय विचारला म्हणून कोणी म्हणत असेल मला बायकोचा बैल, आहे मी बायकोचा बैल. बायकोचं म्हणणं सुद्धा महत्वाचं आहे आणि तिला तिचं म्हणणं मांडू दिलं म्हणून कोणी मला म्हणत असेल बायकोचा बैल, आहे मी बायकोचा बैल. बायकोला जगण्याचं स्वातंत्र्य दिलं, तिला तुझं करिअर बनव म्हणून पाठिंबा दिला म्हणून कोणी मला म्हणत असेल बायकोचा बैल, आहे मी बायकोचा बैल. संसारात बायकोला माझ्या समान दर्जा दिला म्हणून जर कोणी म्हणत असेल बायकोचा बैल, तर आहे मी बायकोचा बैल. बायकोच्या आई वडिलांना आई बाबा हाक मारली म्हणून जर कोणी म्हणत असेल मला बायकोचा बैल, आहे मी बायकोचा बैल. ते बायकोला मारून झोडून दारू पिऊन धिंगाणे घालून जे लोक स्वतःची मर्दानगी दाखवतात ना, त्या रेड्यांपेक्षा परवडेल ना हा बायकोचा बैल. हो ग माझा बैल, अगदी नजर लागण्यासारखा आहे. काय बोललीस म्हशे? गालबोटही कुठे नसे, जग दोघांचे असे